हो, तरी तू मान्य केलं होतंस? मान्य केलं होतंस की नाही? कशासाठी? तुझ्यासाठी, या तिच्या आजी आजोबांसाठी, आणि या ईशासाठी सुद्धा. अरे आज हे ऐकण्याआधी आम्ही मेलो असतो ना तरी चाललं असतं. आता खरं खरं बोल, खरं खरं बोल, हे तुला केव्हा कळलं? लग्नाच्या दिवशी होमाला फेरे घालत असताना चुकून मी हिचा हात पकडण्याऐवजी मनगट पकडला. आजोबांनी शिकवलेल्या नाडी परीक्षेमुळे चौथा फेरा सुरू असतानाच मला निश्चित कळलं होतं की मोनिका प्रेग्नंट होती. आजी प्लीज, आता मला सगळं सांगू दे. आपल्या घरात खोटं बोलणं हे महापाप समजलं जातं. असं असूनही मी गप्प राहिलो. मी खोटं बोललो, खोटं वागलो. त्यासाठी तुला हवी ती शिक्षा मला कर. पण मी असं का वागलोय हे एकदा ऐकून घे. कशा करता? कारण आता तरी हे सगळं तुला आणि सगळ्यांना कळायलाच हवं म्हणून. आणि मी जे काही वागलोय हा तुम्हा सगळ्यांच्या संस्काराचाच एक भाग आहे म्हणून. लग्न लागण्याच्या अगोदर मोनिकाचे आजोबा मला वधू पक्षाच्या खोलीत घेऊन गेले होते. तिथे तिच्या बाबांच्या फोटो समोर ते खूप इमोशनल झाले. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे खूप हळवे आहेत. मी जर तेव्हा मांडवात तमाशा केला असता तर त्या धक्क्यानेच ते गेले असते अशी मला भीती वाटली. आणि बदनामी त्यांच्याच नाही आपल्याही कुटुंबाची झाली असती. म्हणून मी गप्प बसलो. मला जर हे तेव्हा कळलंच नसतं आणि आम्ही हनीमूनला गेलो असतो तर मोनिकाचं हे पाप पचलं असतं. पण मला ज्या क्षणी कळलं की मोनिका प्रेग्नंट आहे त्या क्षणापासून आजपर्यंत मी तिला तसा स्पर्श कधीच केलेला नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.